नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण असणार हा सध्या चर्चेचा विषय बनलाय। शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे प्रबळ दावेदार असताना महायुतीत जागा वाटपावरून तिढा नेमका का सुरू आहे, पाहूयात एक खास रिपोर्ट। नाशिक लोकसभा मतदारसंघात 5व्या टप्प्यात म्हणजे 20 मे रोजी मतदान होणार आहे। म्हणजेच निवडणूक आता फक्त 38 दिवसांवर आली आहे। मात्र महायुतीत ही जागा कोण लढवणार याचा अजून निर्णयच झालेला नाही। दुसरीकडे आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे मैदानात उतरले आहेत। नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे सलग 2 वेळेला 2 लाखपेक्षा जास्त मताधिक्याने विजयी झाले आहेत। हेमंत गोडसे यांनी राजकारणातील बाहुबली नेत्याशी ओळख असलेले छगन भुजबळ आणि त्यांच्या पुतण्याला सुद्धा पराभूत करण्याची किमया करून दाखवली। मात्र याच हेमंत गोडसे यांची आता उमेदवारी मिळवताना दमछाक होते। नाशिकची जागा छगन भुजबळ यांना दिल्लीतून दिल्याची चर्चा झाली आणि तेव्हापासूनच गोडसेंच्या उमेदवारीला ग्रहण लागलं। अजितदादांनी ही जागा मागितली आणि त्यावेळेला अजितदादा प्रफुल्ल पटेल यांचं म्हणणं असं आहे की वरून सांगण्यात आलं की ती जागा तुम्हाला घ्यायची असेल आणि घ्या, परंतु छगन भुजबळांनाच तिथे उभं करा, असं त्यांनी मला सांगितलं। नाशिक लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सुटणार आणि छगन भुजबळ उमेदवार असणार अशी चर्चा सुरू होती। मात्र भुजबळ यांच्या उमेदवारीला विरोध झाल्यानंतर आता नवं नाव समोर आलंय। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांचीच सध्या उमेदवारीसाठी चर्चा आहे। हेमंत गोडसे यांना भाजपच्या नेत्यांचा विरोध आहे, तर भाजपच्या नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असल्यानं अजय बोरस्ते यांच्या नावाला विरोध होण्याची शक्यता तशी कमी आहे। उमेदवारीसाठी नावाची चर्चा सुरू झाल्यानंतर अजय बोरस्ते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। उमेदवारीच्या बद्दल प्रतिक्रिया विचारल्यानंतर बोरस्ते यांनी थेट भाष्य करायचं टाळलं। आमचं तर नेहमीच बोलणं होतं आणि आम्हाला तर खरं नाशिकच्या जागेबद्दल बाईंशी बोलायचं आहे की नाशिकची जी जनता आहे, आम्ही तर गेली 15 दिवस सारखं बाईंशी बोलतोय। आमचे हेमंतप्पा गोडसे यांना घेऊन मी स्वतः या ठिकाणी आलो होतो, आमचे सर्व पदाधिकारी होते आणि आता आपण बघतो की निवडणूक जवळ आली आहे, त्यामुळे बाईंशी बोलून नाशिकमध्ये नक्की काय आहे हे सुद्धा आम्हाला मांडायचं। अजय बोरस्ते यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर खासदार हेमंत गोडसे यांनी सुद्धा लागलीच मुंबईच्या दिशेनं प्रयाण केलं। नाशिकच्या जागेबद्दल पक्षश्रेष्ठींनी लवकर निर्णय घ्यावा, प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळायला हवा, यासाठी पुन्हा एकदा वरिष्ठांना भेटणार असल्याचं गोडसे म्हणाले। नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। आता प्रसार माध्यम आम्हाला तर कोणालाच माहित नाही। आता ते स्वतः त्यांना विचारलं तर ते म्हणतात मी गोडसेंसाठीच, आम्ही जरी आलो किंवा मागणी जरी केली तर ती गोडसेंसाठी करणार, याचं त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे मी आता बघितलं प्रसार माध्यमांवरती, त्यांनी तशी मागणी केलेली, म्हणजे तसं त्यांनी सांगितलं। नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीमधील शिवसेना, भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे। परिणामी सध्या मैदानात प्रतिस्पर्धी नसल्यानं शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे। राजाभाऊ वाजे यांच्यासमोर छगन भुजबळ उमेदवार असतील तर वाजेंना निवडणूक अवघड जाणार नाही असं बोललं जातं, पण गोडसे किंवा बोरस्तेंना उमेदवारी मिळाल्यास त्यांची दमछाक होऊ शकते। राजकीय विश्लेषकांचं हे मत उमेदवारी निश्चित करण्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र महायुती कुणाला दिल्लीचं तिकीट देतं याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।